एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर चक्राकार वाऱ्यांचं मोठं सावट येऊन थांबलेलं आहे आणि यासह सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा पुन्हा देण्यात आलाय आणि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून गरज असेल तरच प्रवास करा आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा असं महत्त्वपूर्ण आवाहन हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलंय। महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे। गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली। रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे तब्बल 271 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने रायगड, पुणे, घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे। या भागात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। विशेषतः घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, जळगाव, अहिल्यानगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। या भागातही जोरदार पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहण्याचा अंदाज आहे। तसेच नंदुरबार, धुळे, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।